नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे बघा, प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. नंतर पुढे काय म्हटलं बघा, 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडी पूर्ण करण्यासाठी किती चाकाचे किती फेरे होतील म्हटलेत. म्हणजे आपल्याला इथं काय दिलेत बघा, घोडागाडीत चाकाचा व्यास दिलेत. म्हणजे इथं बघा, मी तिथं चाक काढतो, एक चाक समजून घ्या. या चाकाचा व्यास दिलेत. व्यास त्यांनी 1.4 मीटर दिलेले आहेत. 1.4 आपल्याला माहिती आहे. परीघ म्हणजे वर्तुळाचे परीघ आपल्याला सूत्र माहिती आहे. सूत्र ते काय आहे, पाय डी म्हणजे व्यास, डी म्हटलं तर व्यास, हे पायची किंमत म्हणजे कॉन्स्टंट असते. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, 2πr. म्हणजे डी डायमीटर म्हणजे व्यास, आपल्या व्यासला पण असं पण लिहू शकतो, r अधिक r बरोबर 2r. म्हणजे 2 वेळा r म्हटलं तरीच डी डायमीटर होतं. म्हणून डायरेक्ट आपण हा सूत्र असं वापरत पण येतं, असं वापरत पण येतं. पण ह्या पद्धतीने वापरत म्हणजे आपल्याला थोडं इझी होईल. आपल्याला परीघ काढावं लागेल. परीघ बघा, पाय डायमीटर आपल्याला दिलेला आहे, म्हणजे व्यास दिलेला आहे. व्यास 1.4 गुणिले पायची किंमत तुम्ही 3.14 पण घेऊ शकता, नाहीतर 2207. म्हणजे हे दोघांना भागितलं 3.4 असं येतो, 3.14 असा येतो. म्हणून आपण आता असं केलं ना, आपल्याला थोडाफार इझी होईल. हे बघा, ह्याला आपण डिवाईड केलं ना, भागला ना, आपल्याला 0.2 असा उत्तर येईल. म्हणजे गुणिले 22 ह्याचा आपण गुणाकार केला ना, 4.4 असा येईल. आता इथे बघा, पुढं काय म्हटलं तर 2.2 किलोमीटर आपल्याला टोटल किती चाकाचे फेरे होतील असं म्हटलं. इथं बघा 2.2 ह्याला आपण अगोदर मीटरमध्ये करून घेऊ. मीटरमध्ये करून घेतल्यावर अगोदर 2.2 आहे तसं लिहितो. कुठल्याही किलोमीटरला मीटरमध्ये करायचं तर 1000ने गुणावा लागतो. आपण इथे 1000ने गुणतो. 1000ने गुणल्यावर भागिले किती, 4.4 हे मीटर, हे पण मीटरमध्ये, हे मीटर कॅन्सल होईल. मीटर कॅन्सल झाल्यावर इथे बघा, हे ह्याला आपण आता पॉईंटमध्ये पण लिहिलं तर पण चालते. कारण हे बघा, दोन्हीकडे मी 10ने गुणलो, समजा वरी पण गुणलो, खाली पण गुणलो, हे दोन्ही कॅन्सल होतात. त्या हिशोबाने मी असं पण लिहू शकतो ह्याला. ते पॉईंट पण आपण काढू शकतो. कारण दोन्हीकडे 10ने गुणलं तर हे 44 येतो, हा 22 येतो. ह्या उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून मी हे असं केल्यावर थोडं आपल्याला गणित करायला थोडं सोपं जाईल. बघा, 22 एके 22, 22 44, खाली 1000 भागिले 2, मग येते हे इकडे आले नाही. हे बघा, पुन्हा एकदा सांगतो, 2.2 गुणिले एवढा होतो. हे दोन्हीकडे आपण 10ने गुणला ना, उत्तरामध्ये काय फरक येत नाही. म्हणून पॉईंट मी काढून टाकलेला आहे. कारण खाली 1000 भागिले 2 आल्यावर उत्तर आपले 500 येईल. म्हणजे 500 त्याला 4.4 मीटरचा परीघ असलेला चाक 2.2 किलोमीटर कापण्यासाठी तो टोटल 500 फेरे घेतो. 500 फेरे घेतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर बरोबर आहे. असंच या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.